कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील। ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल। मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन। जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही 24 ते 25 लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथे आम्ही व्यक्त केली होती। तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही, आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही। पण आता जर आपण बघितलं तर 28 लाख महिलांचं नाव तिथे कमी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की अजून अटीतटी टाकून अजून एक 50-60 लाख महिलांचं नाव हे कमी करू शकतील। हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतच ते थांबलेले आहेत। स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हा सर्वांना त्या ठिकाणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी आधार लिंक लागत आहे। म्हणजेच काय, तुमचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर तिथे टाकावा लागणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की आम्हाला वडील नाहीत, पती नाहीत, मग आम्ही काय करायचं आहे? म्हणजे आमचा डिवोर्स झाला असेल किंवा जे विधवा बहिणी आहेत त्यांनी आधार क्रमांक कोणाचे टाकायचा आहे, वडील हयात नाही तर त्यांनी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आहे, यावरती सरकारने लवकरात लवकर उत्तर द्यावे। कारण बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी अद्यापही राहिलेली आहे व या प्रॉब्लेममुळे त्यांना ई-केवायसी करता येत नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींचा असाही प्रश्न आहे की ई-केवायसी पूर्ण करताना त्यांचे प्रश्नाचे उत्तर चुकले आहे किंवा ई-केवायसी करताना काही चुका झाल्या आहे, त्यावरती उपाय काय असणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, यावरती कोणताही उपाय नाही किंवा एडिटचं ऑप्शन नाही। त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की एडिटचं तरी ऑप्शन द्या, जेणेकरून काय होईल की लाडक्या बहिणींचं काही चुकलं असेल किंवा काही तिथे त्यांना बदल करावा वाटत असेल तर ते करू शकणार आहात। ऑलरेडी इथे तुम्ही जर क्लिक केले ई-केवायसी करण्यासाठी, ठीक, क्रमांक टाकाल, कॅप्चा टाकाल, तुम्हाला OTP सुद्धा येईल, पण OTP आल्यानंतर पुढे अजून प्रॉब्लेम येत आहे। तर सरकारला एकच विनंती, ॲटलिस्ट तुम्ही जे काही वेबसाईट आहे ते व्यवस्थित करा। रात्र जागून लाडक्या बहिणी ई-केवायसी करत आहेत पण त्यावेळेसही त्यांना प्रॉब्लेम येत आहे किंवा काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे अजूनही स्मार्टफोन्स नाहीत, त्यांना CSC सेंटरला जाऊन भेट देऊन त्यांची मदत घ्यावी लागते। तर रात्री येतं हे CSC सेंटरला भेट घेऊ शकतात का? किंवा 12च्या नंतर म्हणजे 1 ते 2 वाजता कोणतं CSC सेंटर ओपन असेल किंवा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, किंवा जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना जे काही सिक्युरिटीचं आहे की प्रॉब्लेम्स येतात की आता एवढं रात्री जागरण करायचं, कॉन्टॅक्ट करायचं, तिथे खूप सिक्युरिटीचं सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळे सरकारने नक्कीच इथे लक्ष दिलं पाहिजे आहे। जे ट्रॅफिक आहे लाडक्या बहिणींचं या वेबसाईटवरती, त्यावरती लक्ष देऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत केलं पाहिजे आहे। खरंच लाडक्या बहिणींना गरज असल्यामुळे हे 1,500 रुपये सरकारने थांबवू नये आणि ही जे काही ई-केवायसीचं प्रॉब्लेम्स आहे त्यावरती नक्कीच उपाय काढला पाहिजे आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा।